नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात खळबळ उडवली आहे. महिलांच्या शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनलं. या प्रकरणात अप्रत्यक्षपणे नाव चर्चेत आल्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अखेर राजीनामा द्यावा लागलाय. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया वाढल्या आहेत आणि अशातच ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी आधी धनंजय मुंडे आता चाकणकर असं म्हणत थेट ओबीसी नेत्यांचे विकेट घेतले जात आहेत असा आरोप केलाय. पण असं असलं तरी होत असलेले आरोप कशा पद्धतीने चुकीचे आहेत आणि रुपाली चाकणकर आणि धनंजय मुंडेंना कोणत्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागलाय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच. त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि याची लिंक तुम्हाला बायो मध्ये मिळेल. चला तर विषयाला लगेचच सुरुवात करूयात. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी नेमके काय आरोप केलेत ते जाणून घेऊयात. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. त्यांच्या राजीनाम्यानंतरही रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे आणि तृप्ती देसाई त्यांच्यासह इतरांकडून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जाते आणि या टीकेवर आता ओबीसी नेत्यांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ओबीसी नेत्यांना मीडिया ट्रायल करून टार्गेट केलं जात असल्याचा गंभीर आरोप केला. पुढे मंगेश ससाणे यांनी असा गंभीर आरोप केलाय की या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांनी खरातला गुरु मानून पाद्यपूजन केलं म्हणून त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांचे फोटो सातत्याने सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून दाखवून खरात सोबत चाकणकर देखील तितक्याच दोषी असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न मीडिया ट्रायलद्वारे करण्यात येतोय. खरात सोबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, दीपक केसरकर तसेच सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, जयंत पाटील या सर्वांचेच फोटो आहेत. मात्र यातील एकालाही कोणी जाब विचारला नाही अथवा यांची मीडिया ट्रायल झाली नाही आणि या मंत्र्यांचे देखील राजीनामे कोणी मागितले नाही असं ससाणे म्हणालेत. आणि एवढंच नाही तर ससाणे पुढे असं म्हणतायत की ओबीसी महिला नेत्या असलेल्या चाकणकरांना ट्रोल करायचं आणि असल्या एखाद्या माध्यमातून त्यांची विकेट घ्यायची हा ट्रेंड आता पाहायला मिळतोय. अगदी चाकणकरांप्रमाणेच धनंजय मुंडे यांच्या बाबतीत देखील असंच करण्यात आलं. केलं एकाने मात्र धनंजय मुंडे यांना आपला राजीनामा देऊन भोगावं लागलं असा आरोप मंगेश ससाणे यांनी केला. बरं, ससाणे यांनी केलेले आरोप कशा पद्धतीने चुकीचे आहेत आणि रुपाली चाकणकर आणि धनंजय मुंडेंना कोणत्या परिस्थितीत राजीनामा द्यावा लागलाय आपल्याला हेही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. धनंजय मुंडे जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते त्यांना 4 मार्च 2025 रोजी राजीनामा द्यावा लागला. कारण बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी होता. धनंजय मुंडेंचं वाल्मिक कराड सोबत राजकीय तसेच वैयक्तिक कनेक्शन देखील होतं आणि त्यावेळी असा आरोप केला गेला की वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचं अभय होतं. त्यामुळे 82 दिवसांच्या सततच्या विरोधकांच्या मागणी आणि चौकशीच्या दबावानंतर धनंजय मुंडे यांनी आरोग्य आणि नैतिक कारणांसाठी राजीनामा दिला. रुपाली चाकणकरांना राजीनामा का द्यावा लागला हे आपल्याला माहितीच आहे. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात त्यांचे व्हायरल व्हिडिओ आणि फोटो समोर आलेत. खरातने महिलांचं लैंगिक शोषण आणि मोठा सेक्स रॅकेट चालवलं असल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर खरातच्या ट्रस्टमध्ये राज्याच्या महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा देखील सहभाग असल्यामुळे आणि त्यांचे त्या भोंदूबाबा सोबतचे असलेले फोटोज, व्हिडिओज समोर आल्यानंतर चाकणकरांवर राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि म्हणून वैयक्तिक कारण सांगून त्यांनी राजीनामा दिला. एक लक्षात घ्या, या दोन्ही नेत्यांचं आरोपींसोबत असलेलं कनेक्शन पाहता मंगेश ससाणे जे मीडिया ट्रायल करून ओबीसी नेत्यांची विकेट पाडली जाते असा आरोप करतायत ते तुम्हाला योग्य वाटतं का? कारण हा मुद्दा कुठल्याही जातीशी किंवा धर्माशी संबंधित नाहीये. हा मुद्दा एका नीच प्रवृत्तीशी निगडीत असलेला मुद्दा आहे. त्यामुळे एका प्रकरणात सरपंचाची क्रूर हत्या आणि दुसऱ्या प्रकरणात महिलांचं लैंगिक शोषण असे गंभीर आरोप असताना आणि मीडिया आहे त्या गोष्टी दाखवत असताना जर कोणी या प्रकरणाला मीडिया ट्रायल म्हणत एका विशिष्ट जातीच्या चष्म्यातून पाहत असेल तर तसं करणं योग्य आहे का असा प्रश्न पडतो.
तसं बघायला गेलं तर नाशिकचे छगन भुजबळ तर मोठे ओबीसी नेते आहेत, बरोबर. जर जातीला टार्गेट केलं गेलं असतं तर त्यांचं नाव का नाही आलं या प्रकरणामध्ये, हाही विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्यामुळे हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की धनंजय मुंडे आणि रुपाली चाकणकर यांना त्यांच्या प्रकरणामध्ये ठोस पुरावे आणि आरोप समोर आल्यानंतर नैतिकतेच्या आधारे राजीनामे द्यावे लागलेत. दरम्यान तुम्ही या आरोपांकडे कसं बघताय? तुम्हाला ससाणे यांनी केलेला आरोप योग्य वाटतो का? खरोखरच जातीला टार्गेट करण्यात आलंय का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.